नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला बाजारात जशी मिळते ना कुल्फी त्याच्यापेक्षाही सुंदर करून दाखवणार आहे कुल्फी। तर खूपच मस्त होते आणि टेस्टी पण होते आणि घरच्या घरी भरपूर सारी कुल्फी होती। तर मी आता एक जाड पुडाची कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1.5 लिटर मी दूध घेतलेले, थोडंसं पाणी ओतायचं आणि 1.5 लिटर दूध घेतलेले ते मी ओतणार आहे। आता फुल क्रीमचंच घ्यायचं दूध, तर मी चितळेचं घेतलेले, चितळेचं दूध आहे फुल क्रीम। तर 1.5 लिटर घेतलेले, तुम्हाला जेवढी कुल्फी करायची त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। ही दुसरी पिशवी, तिसरी पिशवी, अर्धा लिटरचे आहेत, तर मी 1.5 लिटर घेतलेले। सतत त्याला ढवळून आपल्याला 20-25 मिनिटं, जास्त घट्ट पण नाही करायचं, 20-25 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं। तर मंडळी मी आता याच्यामध्ये थोडंसं दूध काढून घेते, गरम दूधच घेणार आहे मी पातेल्यामध्ये, याच्यातलंच 2-3 चमचे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पिस्ता टाकणार आहे, भिजत टाकायचे आपल्याला, गरम याच्यामध्ये पटकन होईल। थोडेसे बदाम टाकायचे, माझ्याकडे मखाना नाहीये, मखाना टाकला तरी चालेल, पण मी मखानाच्या ऐवजी बदाम टाकते आणि थोडेसे काजू टाकते आणि 2 चमचे तांदूळ आहेत बघा धुतलेले। हे महत्त्वाची टीप आहे की तांदूळामुळे खूप छान कुल्फी होते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आता मी हे भिजत ठेवणार आहे 15-20 मिनिटं आणि नंतर मग दाखवते काय करायचं ते। तर हे तांदूळ आहेत ना, ते सिक्रेट आहे, या कुल्फीचं सिक्रेट आहे तांदूळ, तर त्याच्यामुळे खूप छान कुल्फी होते आणि एकदम मस्त त्याला टेक्स्चर येतं। तर तुम्ही नक्की या पद्धतीने माझ्या करून बघा आणि चांगलं आटवून घ्यायचं, थोडंसं दूध, जास्त नाही, 15-20 मिनिटच हे ठेवायचं आपल्याला, एकदम घट्ट पण नाही करायचं। आता उकळी आलेली, मी थोडेसे केसरचे धागे पण टाकणार आहे, असेल तर टाका, म्हणजे टाकायचं असेल तर, नाही तर काही गरज नाही आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते। आणि ती छान लागते याच्यामध्ये कुल्फीमध्ये केशर। चांगलं भिजत घालते 10-15 मिनिटं आणि नंतर दाखवते मी तुम्हाला। आता 15-20 मिनिटं झालंय मंडळी। तर आता मी बदाम ना भिजलेले गरम दुधात घातले ना, हे बघा लगेच साल निघतंय, तर मी सगळे साल काढून टाकणार आहे आता बदामाचे, लगेच पटकन निघतात गरम याच्यामध्ये घातल्यामुळे। तर मी सगळे काढून घेते, हे बघा मंडळी, जमल तेवढं मी काढून घेतलेले साल सगळ्या। एवढं साल निघाले, तर आता छान झालेले। आता वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये मी, हे मी दाखवते कशी वाटते ते। थोडं थोडं करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते, दुधासकटच घालायचंय आणि 2 वेळा वाटून घेते मी, जरा जास्त असल्यामुळे। एकदम बारीक वाटायचंय। आता मी सगळं टाकून घेते याच्यामध्ये, थोडं राहिलेलं पण। तर तांदूळ खूप महत्त्वाचा आपल्या याच्यामधला पदार्थ आहे, तर तांदूळ घालून तुम्ही कुल्फी करून बघा, तुम्ही खूप छान होते आणि सुंदर होते। तर कुठलाही तांदूळ घाला तुम्ही, मी बासमती घातलाय थोडासा, 2 चमचे घालायचं, जास्त नाही घालायचं। एवढं बारीक वाटायचंय, आता खूप छान झालेलं आहे बारीक। तर मस्त दूध पण उकळतंय आता, त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं आहे मिश्रण, ते सगळं वाटून घेऊया, बारीक मध्ये हे करून टाकून घेऊया आणि एका हाताने ढवळत राहायचं। तर तांदळामुळे ना एकदम घट्टपणा येतो मस्त, जास्त काही आपल्याला घट्ट करायची गरज नाही। नंतर एक 10 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय सगळं व्यवस्थित।
किती घट्ट झालेली बघा. हे बघा मंडळी, किती छान अगदी घट्ट झालेलं आहे. आपण तांदूळ टाकले त्याच्यामुळे खूप छान घट्ट होतंय. तांदळामध्ये ना स्टार्च असते, त्याच्यामुळे अजिबात आपल्याला बर्फाचे खडे नाही जमत याच्यामध्ये. तर खूप सुंदर होतं आणि खायला तर खूपच भारी लागते ही कुल्फी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. एवढी छान होते ना की तुम्ही परत परत करून पुन्हा पुन्हा खाल ते कुल्फी. एवढी सुंदर होते. हे बघा किती घट्ट झालं दूध. आता 10-15 मिनटं झाले मंडळी. तर आता मस्त आहे बघा किती घट्ट झालेलं आहे. तर आता असंच आपल्याला गार करून घ्यायचंय. गॅस बंद करायचा. आणि गॅस बंद केल्यानंतर आपण साखर टाकणार आहे. आणि कढई ना जाड बुडाचीच घ्या तुम्ही. पातेलं किंवा कढई काय घ्यायची असेल ते, कारण खाली लागू शकतं. तर जाड याच्यामध्ये अजिबात लागत नाहीये. हे बघा खूप सुंदर झालेलं आहे. तर आता मी बंद करणार आहे गॅस. मंडळी गॅस बंद केलाय. तर मी साखर टाकून घेणार आहे. तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका. गोड आवडत असेल तर आणखीन थोडी टाकू शकता तुम्ही, जास्त गोड खाणार असाल तर. आणि मिक्स करायचं सगळं व्यवस्थित. आणि 3-4 वेलची टाकणार आहे मी. वेलचीचं फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान लागतं. तर चांगलं गार करून घ्यायचं. चला तर मंडळी आता हे गार झालेलं आहे. तर आपण परत या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आणि परत वाटून घेणार आहे एकदा. एकदम क्रीमी एकदम टेक्स्चर येतं याला आणि खूप छान होतं. बाहेरची मलाई कुल्फी असते ना त्याप्रमाणे होतं. तर आता मी वाटून घेणार आहे ह्याला बारीक एकदम. सेकंदासाठी वाटून घ्यायचं, जास्त पण नाही वाटायचं. हे सगळं मिक्स होईल आणि एकदम स्मूथ होईल. हे बघा किती छान झालेलं आहे मिश्रण. तर आता मी असे ग्लास तयार केलेले, हे असे ग्लास तयार केलेले. तर त्याच्यामध्ये मी ग्लासामध्ये एक बटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेणार. हे वेलची वगैरे टाकलेली असते त्याच्यामुळे आपण नंतर सगळं मिक्स करून वाटून घ्यायचंय. पूर्ण फुल नाही भरायचे. मी दाखवते कशा पद्धतीने आपल्याला पॅक करून ठेवायचे. तर आता बटर पेपर घेणार आहे मी. हे बघा मंडळी, आता हे ग्लास आहे याच्यावर असं हे पूर्ण कव्हर लावणार, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही जाणार नाही आहे, बर्फ वगैरे होणार नाही त्याच्यासाठी. आणि हे असं रबर लावून ठेवणार मी. हे असं फ्रीजरमध्ये ठेवणार मी. हे बघा मंडळी 3 ग्लास आणि एका डब्यामध्ये ठेवलेत मी. तर आता याच्यावरनं पण मी एक कव्हर लावते पेपरचं, बटर पेपर, आणि पॅक करून फ्रीजरमध्ये 12 तास जरी ठेवलं ना, रात्रभर ठेवलं तरी चालेल. सारखं सारखं उघडून बघायची गरज नाही आहे. ते अशा पद्धतीने सगळं पॅक करून ठेवा तुम्ही. ग्लासला काही वरनं झाकणं नसतात त्याच्यामुळे हे असं करू शकता तुम्ही. बघा मंडळी मी फ्रीजरमध्ये ठेवून दिले. आता हे आपल्याला 12 तासासाठी ठेवा किंवा रात्रभर ठेवा. सारखं सारखं उघडून बघायचं नाही. तर खूप छान होतं. तर नक्की करून बघा आणि मी तुम्हाला दाखवते 12 तासानंतर कुल्फी कशी आपली तयार झाली ती.
हे बघा मंडळी 7-8 तास झालेले आणि कुल्फी आपली तयार झालेली एकदम छान मस्त. तर आता काढून घेऊया आपण. थोडंसं थंड पाण्यामध्ये, साध्या नॉर्मल पाण्यामध्ये थोडंसं हे करायचे आणि अशी फिरवून घ्यायची. आता मी कट करून घेते. थोडंसं आपण पिस्ता टाकायचा. खूप छान झालेली कुल्फी आपली मस्त एकदम. आणि केशर थोडंसं टाकायचं. हे बघा कुल्फी किती छान झालेली आपली. हे बघा मंडळी बाहेर सारखी झालेली आपली एकदम छान कुल्फी झालेली. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. आणि आता गरमीच्या दिवसामध्ये मुलांना वगैरे सुट्टी आहे तर तुम्ही हे कुल्फी देऊ शकता तुम्ही. एवढी सुंदर झालेली बघा.